युक्तसह इतर विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर आज 7व्या दिवसानंतर जे आहे ते मागे घेण्यात येणार असल्याचा निर्णय जो आहे तो अण्णांनी घेतला। अण्णांची मनधरणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी दाखल झालेले होते। तर लोकपाल लोकायुक्तसह विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेलं अण्णा हजारेंचं उपोषण आज अखेर मागे घेण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्या मान्य करणार असल्याबाबतचं केंद्राचं पत्र अण्णा हजारे यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या 6 तासांच्या चर्चेनंतर अण्णांच्या आंदोलनावरती तोडगा निघालाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्या असून मी समाधानी असल्यामुळे उपोषण सोडत असल्याचं अण्णांनी जाहीर केलं। माझा घेतलेला निर्णय मी बदलला। शासनाने हे आता आश्वासन दिले, त्यामुळे मी जो निर्णय घेतला होता निरोप घ्यायचा तो मी थांबवला। आता शासन मला एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं। सगळ्या माता भगिनी एक खेड्यातल्या त्यांच्या घोषणा नगरला दणाणून टाकलं, नगर शहर, याचं मला खूप समाधान वाटलंय। अण्णा गेल्या 7 दिवसांपासून आपल्या उपोषणावरती ठाम असताना त्यांच्या समोर जाण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देखील 6 तास आज राळेगण सिद्धीमध्ये दाखल झालेले होते। दोघांमध्ये तब्बल 6 तासांची ही संपूर्ण चर्चा सुरू होती। त्यानंतर शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामीनाथन आयोग कोणताही आडपडदा न ठेवता लागू करावा, तसंच लोकपाल कायद्याचा जुना मसुदा व अण्णा हजारे यांनी सरकारला दिलेला मसुदा, या दोन्ही मसुद्यातील काही मुद्दे एकत्र करून नवा मसुदा तयार करावा, या मागण्या अण्णांनी मांडल्या। केंद्र व राज्य सरकारनं अण्णांच्या सर्व मागण्या मंजूर केलेल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। अण्णांच्या मागण्यांपैकी जी महत्त्वाची मागणी लोकपालच्या संदर्भात आहे, या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारने त्या ठिकाणी आपलं म्हणणं दिलेलं आहे। त्यानुसार ती प्रक्रिया करायची आहे आणि या संदर्भात प्राईम मिनिस्टर ऑफिसचे मंत्री यांनी दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे की त्या संदर्भातली बैठक जी आहे सर्च कमिटीची ही 13/2/2019 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढची सगळी कारवाई ही वेळेत पूर्ण होईल। लोकायुक्ताच्या संदर्भात अण्णांचा असा आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताचा नवीन कायदा तयार केला पाहिजे आणि याकरता जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी तयार केली पाहिजे आणि त्या कमिटीने त्यात अण्णा देखील नावं सुचवतील, त्या नावानुसार अण्णांची नावं, सरकारची नावं अशा जॉईंट कमिटीने या संदर्भातला ड्राफ्ट तयार करावा आणि पुढचं जे अधिवेशन आमचं आहे, म्हणजे जे बजेटचं अधिवेशन, कारण आता छोटं अधिवेशन आहे पण बजेटचं अधिवेशन जे आमचं होईल त्या बजेट अधिवेशनामध्ये या संदर्भातला तो जो ड्राफ्ट आहे तो कायद्याच्या स्वरूपानं मांडावा आणि ते देखील सरकारनं मान्य केलं आहे। माहिती आहे की केंद्र सरकारने जो हमी भावावर 50% भाव जाहीर केलेला आहे, तर त्याच्यामध्ये 2 पद्धती आहेत। त्यातली दुसरी जी पद्धत आहे C2+50, ही पद्धत देखील कशी अवलंबता येईल हे सरकारनं केलं पाहिजे, हा देखील अण्णांचा आग्रह होता। आणि त्यासोबत कृषीच्या संदर्भातल्या अजून काही मागण्या अण्णांनी केल्या होत्या, ज्याच्यामध्ये नाशिवंत पदार्थ जे आहेत, भाजीपाला किंवा याच्यामध्ये नीट भाव कसा मिळेल या संदर्भात निर्णय घेतले पाहिजेत। त्यासोबत वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात देखील अण्णांनी त्या ठिकाणी मागणी केली होती। यावर असा निर्णय झाला की जे आपले केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल। अण्णांच्या वतीनं माननीय सोमपाल शास्त्रीजी हे त्या समितीमध्ये असतील आणि अजून काही सदस्य त्यात असतील आणि या समितीने थोडा आचारसंहितेचा कालावधी असल्यामुळे साधारणपणे 10 महिन्यामध्ये हा संपूर्ण, म्हणजे या वर्ष ऑक्टोबरपर्यंत या संदर्भातले सगळे शिफारसी करायच्या आहेत आणि या शिफारसी सरकार त्या शिफारसींवर कारवाई करेल आणि याच्यामध्ये हे सगळे मुद्दे या समितीच्या कार्यकक्षेमध्ये देण्यात आलेले आहेत।
आणि ही समिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.